अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला, 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं, त्यांनी कंपनीला फोन केला, त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही। 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं। दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही। त्याला 2 महिन्याचं 2870 रुपये बिल आलं। या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे। हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आत्तापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।